हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर दिवाळीचा माहोल आहे आणि तुम्ही सगळेजण सुद्धा ही दिवाळी एन्जॉय करतच असाल. आजचा दिवस खास आहे. आज आहे पाडवा, म्हणजे लग्न झालेल्या समस्त वर्गासाठी आजचा दिवस खास आहे. कारण बायकांना खूप छान छान गिफ्ट मिळतात त्यांच्या हजबंडकडनं. आणि याच निमित्ताने एक छान सुंदर डिसेंट सेलिब्रिटी कपल मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे, ज्यांचं लॉकडाऊनमध्ये लग्न झालं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन डिफरंट फील्ड आहेत. या दोन डिफरंट फील्ड जेव्हा एका घरामध्ये राहतात तेव्हा काय होतं हे सगळं आज मी जाणून घेणार आहे. सो आपल्यासोबत आहेत रुचिता आणि आनंद. खूप स्वागत तुमच्या दोघांचं. थँक्यू सो Thank you. मच. सगळ्यात छान दिसताय दोघंही. थँक्यू. कसे आहात रुचिता आणि आनंद? पहिल्यांदाच मी तुमच्याशी गप्पा मारते. खरं तर जेव्हा मे मध्ये तुमचं लग्न होतं तेव्हाच मला तुमच्याशी गप्पा मारायच्या होत्या, पण तेव्हा जमलं नाही. सो आज फायनली ही संधी मिळाली मला आणि आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला ऐकायला. कसे आहात दोघंही? खूप मजेत चाललंय. इवन मी पण खूप जास्त मजेमध्ये. रुचिता, पहिलाच पाडवा आहे लग्नानंतरचा, किती एक्साइटमेंट आहे? मला माहिती आहे की मला काय मिळणार आहे. ओके. सो त्याच्यामुळे सो बेसिकली आय एम ऑलवेज अ व्हेरी हॅपी पर्सन. त्याच्यामुळे मला माहिती आहे काय मिळणार आहे. आय एम जस्ट वेटिंग फॉर कधी माझ्या हातात ते काय मिळणार आहे? चेकलिस्ट तिची गिफ्ट लिस्ट रेडी असते Okay. की आता काय 1 मंथ अॅनिव्हर्सरीला काय. सो मंथली अॅनिव्हर्सरीज आम्ही सेलिब्रेट करायला लागलो. का? फक्त कारण गिफ्ट द्यायचं असतं म्हणून. या ॲक्च्युली. आणि आय डेफिनेटली नो की आय एम गोइंग टू गेट गोल्ड ओनली हा पाडवा. पण बिकॉज दर अॅनिव्हर्सरीला मी त्याला तेच सांगते. मंथली जी अॅनिव्हर्सरी असते नवीन आपण जे आहे त्याला पण मी सांगते की तुम्हाला दुसरं काही देऊ नकोस, तुम्हाला सोनं दे. तुला खूप आवडतं सोनं. आय एम पॅशनेट, आय एम ऑब्सेस्ड विथ सोनं आणि त्याचे प्रकार. Okay. पण आनंदी आत्ताच म्हणाली की मी नेहमी हॅपी असते. सो हॅपी वाईफ हॅपी लाईफ असं समीकरणच आहे. काय रुचिताला सगळ्यात जास्त हॅपी हॅपी करतं? आय थिंक दोघांचं कोऑर्डिनेशन ऑन टर्म्स ऑफ काही गोष्टी मॅच खूप चांगलं होतं. दोघांचे लाईक यू मेन्शन फील्ड खूप वेगळे आहेत, पण दोघं आम्ही तेही एक्सप्लोअर करतोय आणि येऊन एकत्र ट्राय करतोय. ती काही गोष्टीमध्ये आहे ॲडजस्ट करते, मी ॲडजस्ट करतोय. सो इट्स अ नाईस. ते दोन व्हील आहेत एकत्र, ते चांगले फिरतात आहेत. अगदी. पण रुचिता, एकदम दोन कम्प्लिटली डिफरंट फील्ड म्हणूया, ॲक्टिंग आणि देन मग तिथे डेव्हलपर्स अँड देन पॉलिटिक्स, अशा दोन वेगवेगळ्या फील्ड या घरामध्ये राहतात. कसं, कोणाची जास्त चालते घरामध्ये आणि कसं असतं सगळं ॲटमॉस्फिअर? सो बेसिकली आमच्या दोघांची चालत नाही, कारण आम्ही दोघं घरी नसतो. ओके. आम्ही दिवसभर बाहेर असतो आणि बाय द टाइम आम्ही वी आर होम वी ट्राय लेवल बेस्ट टू स्पेंड मोर अँड मोर टाईम टुगेदर. सो येस. आणि मला कधीच माझ्या क्षेत्रामध्ये लग्न करायचं नव्हतं, कारण आय लव्ह एक्सप्लोरिंग थिंग्स इन लाईफ. तर जेव्हा मला आनंद भेटला, तो थँकफुली रिअल एस्टेट बॅकग्राऊंडमधनं आनंद येतो. तर वी गेट टू ॲक्च्युली लर्न अ लॉट फ्रॉम इच अदर. ओके. आम्ही खूप डिस्कस करतो अबाउट तो. यू नो, आय रिअली ब्लेस्ड विथ आनंद बिकॉज तो त्याच्या जे काय त्याच्या फील्डमध्ये चालू आहे और वॉट एव्हर ही इज गॉन थ्रू, ही विल मेक इट अ पॉईंट दॅट ही विल कम होम अँड शेअर. आणि डेफिनेटली आय एम नॉट अन एक्सपर्ट, पण तो माझे ओपिनियन्स जे काय छोटे मोठे आहेत त्याला तो रिस्पेक्ट करतो आणि ऐकतो. सो आय थिंक आमच्या दोघांचंही चालत नाही सध्या. फक्त 6 महिने आमच्या लग्नाला झालेले आहेत. येस, एक्झॅक्टली. तर या बट इट्स अ व्हेरी बॅलेन्स्ड काइंड ऑफ अ रिलेशनशिप. येस. पण मला थोडंसं मागे जाऊन तुमच्या लग्नाबद्दल बोलायला आवडेल. हॅशटॅग होता मान गई रुच. किती वेळ लागला रुचिताला हो म्हणायला? ॲक्च्युली मला स्वतःला डिसाईड करायला एक मीटिंग लागलेली की आता करायचंय. जस्ट अ मीटिंग. ओके. एकच. ओके. हां. स्पेशली फॅमिलीज न्यू इच अदर. सो बॅकग्राऊंड आणि अपब्रिंगिंग दोघांचं खूप सिमिलर आहे. दो वर्किंग वाईज फील्ड वेगळे असले तरी अपब्रिंगिंग जे आहे ते त्या गोष्टीवरती आय थिंक वॉज अ मेजर थिंग ज्याच्यावर आम्ही कनेक्ट झालो. सो मी डिसाईड केलेलं. मग थोडा वेळ लागला, पण इट वॉज वर्थ इट. आय थिंक इट वॉज अ लॉकडाऊन जेव्हा वेळ मिळाला की बोलायला. नाहीतर वर्किंग डेजमध्ये तिचेही शूट चालू असायचे, माझंही ऑफिस. सो जास्त एवढं बोलणं व्हायचं नाही. लॉकडाऊनमध्ये वेळ होता, सो त्याला चांगला यूज करून हॅशटॅग मान गई रुच झालंच. किती वेळ लागला रुचला? म्हणजे मी जेव्हा तो हॅशटॅग वाचला तेव्हा माझं असं होतं की आनंदला खूपच एफर्ट्स घ्यावे लागले वाटतं. काय होतं नेमकं? ओके. सो October 2019 was the first time we met in Yavacha, BKC. I still remember. तर आम्ही भेटलो तिकडे. वी हॅड आणि आनंद फुल तयारीत होता की अभी क्या इट्स ओनली 9 o'clock अँड आय एम यूज टू हॅविंग अर्ली फूड.
फुल डाएट आणि आता तर आय बिकम ऑल थँक्स टू मॅरेज. पण तेव्हा आय वॉज लाईक फुल इन माय ओन झोन. तर मी त्याला भेटले तिकडे, आम्ही डिनर बिनर केला आणि आनंद लाईक 9 वाजले, म्हणजे आता ह्याच्यानंतर काय करायचं. Correct. त्याची रात्रची सुरू झालेली. हां. आणि आय टोल्ड हिम ओके बाय बाय थँक्यू, मला घरी जायचं आहे. ओ अँड आय रिमेंबर ही टेलिंग मी की यू नो ना आय एम गोना गेट मॅरिड टू यू. मी तिला बोलले की जस्ट आर फर्स्ट टाइम, वी हॅव जस्ट स्टार्टेड टॉकिंग टू इच अदर, आय डोंट इवन नो व्हॉट इज हॅपनिंग. अँड ट्रस्ट मी, मला आनंदबद्दल काहीच माहीत नव्हतं. I just knew my parents have got a guy. Parents have spoken to each other. I have to go and meet him. So I had no background check. I had nothing. I went and I sat there. And the moment he said that, की डन आपलं लग्न होतं माहिती ना, मी तुझ्याशी लग्न करणार आहे. ओके, म्हणजे ते फर्स्ट मीटिंग मध्येच त्यांनी फर्स्ट सांगितलं. मीटिंग, द मोमेंट ही सॉ मी ओनली, ही वॉज लाईक मला माहित होतं की आय एम गोना गेट मॅरिड टू यू. सो दॅट थिंग हॅपन. आणि ऑल थँक्स टू लॉकडाऊन. कारण का, सो एंटायर लॉकडाऊन ही वॉज इन पंचगनी ॲट हिज फार्म हाऊस अँड आय वॉज इन पुना. सो ही वॉज अवे फ्रॉम वर्क अँड एव्हरीथिंग, आय वॉज अवे फ्रॉम माय वर्क. आणि त्याच्यामध्ये ना वी गॉट टाईम टू टॉक टू इच अदर, टू नो की एक्झॅक्टली काय चालू आहे काय नाही. आय थिंक जून जुलै अग्रीड की जुलै 2020 अग्रीड की ओके फाईन, आय एम ओके विथ इट, सो लेट्स गेट मॅरिड. अँड ठीक आहे. बट त्यात पण माझे खूप सारे ॲज युजल विश लिस्ट. यू हॅव टू प्रपोज मी. डूज अँड डोंट्स वगैरे असं पण काही होतं. नो नो नो, नाही, व्हेरी फक्त डूज होते, डोंट्स काय नव्हते. ओके, बेस्ट. सो दॅट आय लाईक यू हॅव टू प्रपोज मी, यू हॅव टू डू दिस, यू हॅव टू डू दॅट. आणि हा मला म्हणाला की ओ माय गॉड, मी तुला जस्ट तू मला होवळली आहेस आणि त्याच्यानंतर तुझे एवढे डिमांड ऐकून आगे क्या होगा. सो या ते काय काय माझी स्वप्न होती की मला पाहिजे होती की माझ्या नवऱ्याने मला प्रपोज करावं, यु नो, गो डाऊन ऑन युअर नीज, डू दिस डू दॅट. सो या, आणि टुक मी वॉट 8 months, 6 to 8 months to say yes. Yeah. Approximately. And then there was no turning back. आम्ही जस्ट पण मग ते चेकलिस्ट पूर्ण केल्या ना आनंद. सगळ्या हा, त्याचं उत्तर तीच देऊ शकेल. सगळ्या म्हणजे सगळ्या. ही ॲक्च्युली मी माझ्या लग्नाच्या इंटरव्ह्यूमध्ये पण हे बोलली आहे की त्यांनी ही डिडंट लीव्ह अ सिंगल स्टोन अनटर्न्ड. त्यांनी असं म्हणजे म्हणतात ना, तुम्ही मनापासून तुम्हाला जी गोष्ट पाहिजे असेल तुम्ही त्यासाठी काही कराल, दुनिया एक कराल. तर आय नो दॅट फॉर आनंद एस्पेशली, त्याला ना हे द इंडियन कल्चर दॅट वी हॅव नाव दॅट वी आर टुगेदर, आणि बिकॉज ऑफ हिज पॉलिटिकल करियर ही इज गेटिंग इन्वॉल्व्ड इन एव्हरीथिंग. पण इनिशियली ही वॉज हिज एज्युकेशन अँड ऑल वॉज इन लंडन. तर तिकडनं अडॉप्टिंग द एंटायर कल्चर अँड first time falling in love for someone. So for him also it was a very different take, and I'm very religious that way. I'm very homely kind of a person, and he's very outgoing. Also he's homely. So I remember he literally doing things for me, going out of the way, doing things for my family out of the way ला जाऊन. So yeah, I लिटरली कम्प्लिटेड एव्हरी विश ऑफ माइंड. आणि आता जसं ही म्हणाली की काहीच महिने झालेत लग्नाला, पण असं म्हणतात की लग्नानंतर लाईफ बदलते. आनंद, तुमच्या बाबतीमध्ये असं काही झालंय, आयुष्य बदललंय थोडंफार, किंवा वे ऑफ लिव्हिंग? सो बदल हा चांगल्यासाठी बदल झालाय. ओके. सो जे मिसिंग होतं आधी ते आता ऍड झालंय. सो चेंज आहे, पण चांगला चेंज आहे की नाव देर इज अ कंपॅनियन, देर इज, म्हणजे ऑफकोर्स फॅमिली आहे, बट आता देर इज समवन की पूर्ण दिवस गेल्यावरती कोणतरी आहे घरी जाऊन ज्याच्याशी डिस्कस करणं. आणि मला बोलायला खूप आवडतं. सो ते एक एक्साइटमेंट असते की आता दिवस पूर्ण जाऊन घरी जाऊन हिच्याशी बोलायचं, डिस्कस करायचे, दिवसभर काय झालं, एक जस्ट एक जनरली डिस्कशन असतं आमचं. अगदी. पण मी मगाशी हा प्रश्न विचारला, पण आत्ताही विचारते, दोघांमध्ये डॉन कोण आहे या घरामध्ये म्हणा किंवा या रिलेशन मध्ये म्हणा, डॉन कोण आहे? मला नाही वाटत दर्शना की कोणी नाहीये. नाहीये. आम्ही प्रचंड बॅलन्स्ड आहोत दोघं. आम्ही एकमेकांच्या प्रायोरिटीजला रिस्पेक्ट करतो. रिस्पेक्ट करण्यापेक्षा सपोर्ट करतो खूप जास्त, आउट ऑफ द वे जाऊन. एस्पेशली आनंद तरी मला आउट ऑफ द वे जाऊन त्यांनी खूप गोष्टींमध्ये सपोर्ट केला आहे. सो मी कधीच म्हणणार नाही की नो आय हॅव द अपर हँड ऑर ही डस. कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही दोघं एकत्र बसून विचार करून तो निर्णय घेतो की तो बरोबर आहे की नाही आहे. आय डोंट थिंक देर इज. सो जॉईंट डॉन होत ते, जॉईंट असतात ना की दोन, ते आय कॅन्ट रिकलेक्ट द नेम, पण ते दोन असे पार्टनर असतात ना, पार्टनर इन क्राईम. पार्टनर इन क्राईम. सो तसं आय एम शुअर तसं तर डेफिनेटली आहे. क्या बात आहे. आणि पंचगणीमध्ये तुमचा लग्न सोहळा झाला, खूप सुंदर होता. म्हणजे फोटोज आणि ते व्हिडिओज खूप भारी होते.
या सगळ्या प्लॅनिंगच्या मागे स्ट्रॉंग हेड कोण होतं? ॲक्च्युली माझे डॅड. सो कारण तेव्हा एवढं डिफिकल्ट वेळ चाललेली. करेक्ट. जॅनमध्ये आम्ही प्लॅन केलं, ताजलँड एंड बुक केलेलं आधी. तेव्हा 200 लोकांना तेव्हा अलाउड होतं. जस्ट लॉकडाऊन नंतर गोष्टी उघडत चाललेल्या, म्हणजे ते 50% कॅपॅसिटीवर आलेलं, मग 100वर आलं आणि मग इव्हेंच्युअली ते 25वर आलेलं. सो मग असं विचार केला की करायचं तर आहेच. माय फॅमिली वॉज व्हेरी इन्सिस्टंट की आपल्याला हे कोविडच्या काळात आपण 1-1.5 वर्ष कसा घालवलाय, काही आज उद्याचं प्रेडिक्ट करणं डिफिकल्ट झालेलं. सो त्यांचं म्हणणं असं होतं माझ्या हिच्या फॅमिलीचं की आत्ता लग्न करू, तुम्ही राहायला सुरू करा, ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, आणि मग फंक्शन वाईज आपण करू. पण त्याच्यामध्ये पण तिचे काही होते विशलिस्ट फंक्शनचे, ते अख्खं प्लॅन करून वर्कआउट करून सर्व झालं. फक्त फंक्शन सर्व झाले, फक्त लोक कमी होती. सर रिमेंबर आम्हाला ॲक्च्युली माहीत पण नव्हतं की लग्न होणार आहे नाही होणार आहे. इट वॉज सो असे एकदम ते अनप्रेडिक्टेबल होतं, कारण का माहीत नाही. प्लस आम्हाला सातारा डिस्ट्रिक्टला जायचं होतं पुणा डिस्ट्रिक्टवरनं. ते बॉर्डर क्रॉस करा, पासेस मिळतील की नाही. सो एकतर ते माहीत नाही की लग्न होणार आहे की नाही. दुसरी गोष्ट, आय रिमेंबर आय कॉल्ड हिम अप अँड आय जस्ट, माझा आवाज ना खूप लो झाला होता, कारण का आय वॉन्टेड टू एन्जॉय दॅट स्मॉल मोमेंट्स जे मी आपण पिक्चर मध्ये बघतो, फिल्मी. एक्झॅक्टली. सो आय कॉल्ड हिम अप अँड आय जस्ट सेड की मला पाहिजे आनंद. आय डोंट नो वाय एम आय सेइंग दिस. मला आय नो आय एम स्टुपिड की मी ह्याच्यामध्ये तुला हे मागते, पण मला हे करायचंय रे. ही सेड नथिंग. ही सेड की ठीक आहे बघू आपण, बट यू विल गेट वॉट यू वॉन्ट. अँड ही लिटरली ऑन माय वेडिंग डे, फर्स्ट ऑनवर्स वी स्टार्टेड विथ ऑल द फंक्शन्स. असं एकदा पण नव्हतं जिकडे मला वाटलं की हे लॉकडाऊन वेडिंग आहे. ही मेड इट अ पॉईंट राईट फ्रॉम द फूड मेन्यू टू एव्हरीथिंग. आय थिंक ते एकत्र येऊन these guys built such a strong team in Panchgani की it was really 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 beautiful. पण असं खूपदा होतं की एखाद्या माणसाला आपण बघतो किंवा भेटतो तेव्हा त्याच्यातली एक क्वालिटी आपल्याला खूप आवडते आणि तीच त्या माणसाबरोबर पुढे घेऊन जायला आपल्याला मदत करते. तुमच्या दोघांच्या बाबतीतली जर ती क्वालिटी म्हणायची झाली तर काय होतं? आनंद, तुम्ही रुचिताबद्दल उत्तर द्या, रुचिका तू त्याच्याबद्दल उत्तर द्या. तू सांगा ते. हां, एक बेस्ट क्वालिटी जी अशी वाटली की बॉस. सो माझ्या मनामध्ये तिला भेटण्याच्या आधी तो सेलिब्रिटी टॅग होता तिच्यासाठी की यु नो एक जनरल परसेप्शन होतं की काय नखरे असतील काय आहे. मला याच्या बहिणीने सांगितलं की जेव्हा ह्याला माझ्याबद्दल कळलं, ही ॲड लिटरली गुगल्ड मी. त्याला मी आता पण काय लोकांची नावं सांगते ना, तो गुगल करतो. ऑफकोर्स ही इज नॉट वॉच्ड अँड एव्हरीथिंग. सो वेन यू सॉ मी यू हॅड गुगल्ड मी. इंस्टाग्राम बघितलेलं. सो मग ते एक परसेप्शन होतं. पण तिला भेटल्यावरती शी इज व्हेरी डाऊन टू अर्थ आणि फॅमिली काय म्हणतात कल्चर खूप आहे. सो ह्या गोष्टी खूप जास्त इम्प्रेस झाले मला. आणि दॅट वॉज वन ऑफ द थिंग्स दॅट तुम्ही विचारलं की एक गोष्ट मी 2 बोललो, पण ह्या गोष्टी आहेत विच रिअली अट्रॅक्टेड मी. ओके, आता रुचिता आनंदबद्दल सांगा. आय जस्ट लव्ह हिम द वे ही इज. मी असं 1 या फिर 2 असे क्वालिटीज खरंच नाही सांगू शकत ग. ही इज वॉट एव्हर ही इज मेंट फॉर मी. अगदी. आणि तू मगाशी मला बोलताना म्हणालीस की आई आली होती बघायला की मुलगी कसा संसार करते. सो आता आनंद तुम्हीच मला सांगा कसा संसार करते रुचिता. रुचिता खूप म्हणजे ॲक्च्युली त्याला रेटिंग असं नाही आहे, पण ती प्रत्येक गोष्ट इन्व्हॉल्व्ह व्हायला लागली आहे. म्हणजे घराच्या ॲक्टिव्हिटीबद्दल तिला कुकिंगचं फारसं काही आवड नव्हती ना, आय थिंक तिला यायचं. पण अजूनही आमच्या घरी ऑफकोर्स कुक्स आहेत आणि पण ती स्वतः जाऊन इन्व्हॉल्व्ह होते, गोष्टी शिकायचा ती प्रयत्न करते. कधीतरी असंच रँडमली ती मला बोलणार की चल तुला हे आवडतं मी बनवते. स्पेशली तिचे पोहे आता एकदा तिने बनवले, आता एवढे हिट झाले, आता घरामध्ये कोणालाही खायचे असेल इन्क्लुडिंग माझे वडील. सो आम्ही आता तिला सांगतो की बनव, कारण ती टेस्ट एवढी आम्हाला आवडली आहे. सो म्हणजे ती शी संसार कसा करते म्हणजे शी इज गेटिंग इन्व्हॉल्व्ड. आणि ती खूप मोठी गोष्ट आहे की तिचं प्रोफेशन आणि सर्व गोष्टी असतानाही ती इन्व्हॉल्व्ह होते. सो त्याच्याने आता तुम्ही जज करा की येस. पण पोहे बनवायला तू शिकलीस, पण या सगळ्या व्यतिरिक्त आणखीन काय काय बनवायला शिकलीस? आणि तुमच्या दोघांपैकी फूडी कोण आहे सगळ्यात जास्त? आनंद आहे फूडी. आणि आता मी झाली आहे माने झाल्यानंतर. सो डेफिनेटली मी सगळ्यात
पहिलं जे बनवायला शिकले तो म्हणजे चहा. माझ्या सासूबाईंनी मला शिकवला. तर हे मला माहीत नव्हतं ॲक्च्युली, पण जेव्हा मी घरी आले पहिल्यांदा तेव्हा मला सासूबाई बोलल्या की काहीतरी नॉमिनल बनव. हां तर मग मी त्यांना म्हणाले की मी चहा बनवू का. हां देन शी सेड की शी अंडरस्टूड की मला काहीच येत नाही. शी सेड ओके फाईन, मी तुला दाखवते चहा कसा बनवायचा. तर मी चहा त्यांच्याकडनं शिकले बनवायला. आणि तेव्हाच सगळ्यांनी द एंटायर फॅमिली हॅड गिव्हन अप की एक्सपेक्टेशन्स ओके आपण जरा नॉर्मलच ठेवूयात. आणि हो, मी पोहे शिकले तर मी पुण्याला गेलेले लग्नानंतर. आणि सो दे आर स्टेपल फूड फॉर ब्रेकफास्ट इज पोहे. ओके त्यांना पोहे लागतातच लागतात फॅमिलीला अख्खा. तर आय आस्क्ड माय मदर की कसं बनवायचं, काय बनवायचं, काय शिकवशील का. तर तिला पण असं वाटलं की मला एकदम एनलाइटमेंट झालेलं आहे आणि मला शिकण्याची स्वतःहून गरज वाटते आतमधनं. सो तिच्याकडनं मी पोहे शिकले आणि जेव्हा मी ते येऊन पहिल्यांदा बनवले तर सगळ्यांना आवडले. अगदी. तर हे सगळं घराबद्दल झालं, पण तुम्ही दोघं जण सोशल वर्क सुद्धा खूप करता. म्हणजे आपण मगाशी बोलत होतो, तू बऱ्याच गोष्टी सांगितल्या ज्या आजवर मला माहिती नव्हत्या. आणि दॅट टू तुझी कंपनी सुद्धा आहे ज्यात तू खूप छान काम करतेस आता. Oh, So मला त्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. सो माने फाउंडेशन बद्दल आनंद सांगेल. सो चॅरिटी हे रन्स इन द फॅमिली. बोथ आई वडील खूप वर्षापासून रोटेरियन्स आहेत. मी स्वतः रोटरीशी असोसिएटेड आहे. सो त्या माध्यमातून आम्ही बरंच काही करत असतो. प्लस आमचं स्वतःचं फाउंडेशन आहे, माने फाउंडेशन. त्याच्या थ्रू बरेच प्रोजेक्ट्स काही ना काही जिकडे गरजू लोकांना गरज असते वी ट्राय टू रीच आणि ते करत असतो. लॉकडाऊनमध्ये बरंच काम केलं, स्पेशली आदिवासी भागात आणि ज्या लेबर क्लासमध्ये जिकडे काही त्यांना ॲक्सेसच नव्हतं, जॉब्स नव्हते. आणि हे कसं रोज म्हणजे आज सकाळी कमवलं आणि संध्याकाळी त्याचं विकत घेतलं आणि खाल्लं असे जे लोक आहेत. सो झोमॅटो इंडियाबरोबर आम्ही पार्टनर केलेलं आणि त्यांच्या थ्रू ऑलमोस्ट 6 लाख फॅमिलीज पर्यंत आम्ही महिन्याभराचं आणि मग नंतर 3 महिन्याचं राशन आम्ही पोचवलं होतं. मग मास्क बरेच दिलेले, सॅनिटायझर्स, तेव्हा जे काही जुळत गेले गोष्टी. बरेच लोक आहेत, बरेच ओळखीचे लोक आहेत जे आमच्यावर ट्रस्ट करून मग काही फंड्स, काही कॉर्पोरेट हाऊसेस एकत्र येऊन मग बरंच एक्झिक्यूट केलं. येस. आणि रुचिता, तूही त्यांना मदत करतेस आता या सगळ्या सोशल वर्कमध्ये. ॲक्च्युली दर्शना, कारण का मी ह्याच्या आधी आपला कधी संबंधच आला नाही. कधी कुठल्या स्वतःहून डोनेशन देणं किंवा स्वतःहून पार्टिसिपेट करणं. चीफ गेस्ट म्हणून जर कोणी बोलवलं NGOमध्ये, दॅट्स अ व्हेरी डिफरंट सिनॅरिओ. बट स्टेईंग विथ माने फॅमिली, नाव दॅट हॅव बिकम अ माने, तर खरंच देर आर मेनी पीपल ज्यांना माहीत नाही की कुठे जायचं किंवा हुम टू आस्क हेल्प. तर ह्यांच्याबरोबर दिस एंटायर फॅमिली इज ते आउट ऑफ द वे जाऊन सोशल वर्क करतात, आउट ऑफ द वे जाऊन लोकांना कशी मदत होईल आपल्याकडनं. मग ती छोटी असू दे, मोठी असू दे. लाईक फॉर एक्झाम्पल, माझी जी मदर इन लॉ आहे ते जयपूर हात डिस्ट्रीब्यूट करतात ज्यांना हू आर फिजिकली डिसेबल्ड त्यांना. सो या छोट्या छोट्या गोष्टी ज्या ॲक्च्युली लोकांना माहीत नाही आहेत. सो दिस इज द वे वी आर ट्राईंग टू टेल की ओके, यू नो हुम टू कॉन्टॅक्ट. दॅट्स इट. वी आर नॉट लुकिंग फॉर एनी एक्स्ट्रॉर्डनरी फेम. वी आर नॉट लुकिंग फॉर, कारण का लॉकडाऊनची सिच्युएशन पण अशी होती की लोकांचा खरंच खूप वाईट हाल झालेले, खाण्यापिण्याचे हाल झालेले. सो एक छोटा आमच्याकडनं जर कॉन्ट्रीब्युशन होत असेल फॉर समवन्स बेटर, देन वाय नॉट. अगदीच. आणि दिवाळी आहे आता, आणि दिवाळी, फराळ, फटाके या सगळ्या गोष्टी आल्या. लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे, काय काय प्लॅनिंग्स आहेत? सो पहिली दिवाळी प्लॅन तर मेजरली फॅमिली हो सर्वीकडे, कारण हे लॉकडाऊन आणि हे सर्व गोष्टींमुळे बऱ्याच ठिकाणी जाणं बाकी आहे. आपल्यामध्ये असतं की लग्नानंतर प्रत्येक जण रिलेटिव्समध्ये सर्वांना बोलवत असतात, पण ते बरेच कोविडमुळे आणि परत जस्ट बिझनेस परत रिस्टार्ट झालेला, सो बरेच ठिकाणी जाता आलं नाही. सो या दिवाळी प्लॅन आहे, बाकी जेवढे पेंडिंग आहेत सर्वांच्या घरी जेवायला जायचं. प्लस परत रुचिताच्या घरी पुण्याला ऑफकोर्स व्हिजिट करू. मग मध्ये भाऊबीज आहे, माझी बहीण आहे, सो इथे सकाळी करून संध्याकाळी तिच्या भावाला जाऊन भेटायचं असं प्लॅन आहे. सो हा दिवाळी पूर्ण फॅमिली आउटिंगचा प्लॅन आहे. पण एक छोटासा गेम खेळूया आपण या नोटवर, ज्याचं नाव आहे ही ऑर शी. मी काही प्रश्न विचारीन तर तुम्ही एकमेकांबद्दलची उत्तरं द्यायची की ती गोष्ट कोण करतं. ठीक आहे? पहिलाच प्रश्न, पटकन राग कोणाला येतो?
मला. ओके. फोटो किंवा सेल्फी एडिक्ट कोण आहे? ओके. फूडी कोण आहे? मला माहिती आहे याचं उत्तर. मी. Still. आनंद. बेस्ट कुक? मी. ओके. या बेस्ट कुक, बेस्ट कुक. स्पेशालिटी काय आहे? एक्स. मस्का मारायला एक्सपर्ट? मीच. ओ गॉड, सगळं तिकडेच जात आहे, इकडे फार कमी आहे. इमोशनल कोण आहे? पटकन इमोशनल होतं. मीच. व्हेरी इमोशनल, व्हेरी दर्शन लुक एट मी, काहीतरी कर, काहीतरी. पुढे प्रश्न विचारू का नको? मदत करायला तत्पर कोण आहे? आय थिंक दोघं आहेत, जितकं मी बोलली तुमच्याशी आता, है ना? दोघं. कधी जर छोटा मोठा खटका उडाला तर सॉरी बोलायला इनिशिएटिव्ह कोण घेतं? मीच. ओ गॉड, रुचिता म्हणजे फक्त एक हिच्याकडे आलंय फोटो बद्दलचं, बाकी सगळं तिकडे गेलंय. आय स्वेअर. तेही त्याच्यामध्ये मला ट्रेनिंग मिळाली आता कसे व्हिडिओज आणि फोटोज काढायचे. हो. तर आम्ही कधी हॉलिडेला गेल्यावर लिटरली मी त्याला म्हणते की आता हा व्हिडिओ बघा, नवीन व्हिडिओ आलाय, हा शिक प्लीज हा, आणि प्लीज काढून दे मला, आपण ट्रॅव्हलिंग करायला गेलो कुठे तर. मी ऍक्च्युली युट्यूबवरती त्याचे ट्युटोरियल्स बघितले की कसे कसं ते शूट आता करायचं. झालंय का 10 on 10 मार्क्स आहेत का आता त्या बाबतीत? त्यांनी माझा एक व्हिडिओ शूट केला गाडीमध्ये, विच इज गॉट अप्रॉक्सिमेटली 2.3 मिलियन व्ह्यूज, अँड वन मोर व्हिडिओ विच इज गॉट 1 मिलियन व्ह्यूज. सो जे पण आनंदनी शूट केलेत ना, ऑल द व्हिडिओज हॅव गॉन हिट. या इट्स ट्रेंडिंग, वॉज ट्रेंडिंग, इज ट्रेंडिंग ऑन इंस्टाग्राम. तर हो. अगदीच. पण आता तुमच्या दोघांशी गप्पा मारल्यानंतर मला कळलं की तुम्ही किती एकमेकांसाठी नेहमी असता. सो आज या निमित्ताने मी इथे आली, आणि सिन्स आपले प्रेक्षकही बघतायत, एकमेकांबद्दल जर व्यक्त व्हायचं असेल किंवा एकमेकांना एखादं प्रॉमिस करायचं असेल किंवा काही सांगायचं असेल तर ते काय असेल? आपण रुचितापासून सुरुवात करू, कारण खूप सर्व माझ्यावरच पहिलं. एक्झॅक्टली ती तिकडेच बघते. आणि ओके, इफ आय वॉन्ट टू प्रॉमिस आनंद समथिंग, आय लव्ह यू. हे असं प्रॉमिस, ते तर माहितच आहे. आता ते पण चान्स सोडणार नाहीये, तू प्रॉमिस करतेस म्हणजे कर, आता चांगलं कर काहीतरी. सो आय, ओ माय गॉड, वी नेव्हर थॉट, आम्ही कधीच याच्याबद्दल विचार केला नाही ग खरंच. सो येस, आय लव्ह यू. अरे पण तेच. बिकॉज आनंद ब्लश पण करायला लागला. आनंद पर्टिक्युलर आहे की तू हे तेव्हा बोललेलीस टाइम, आणि ते आता राहील पण ना युट्यूबवर. एक्झॅक्टली. तर दाखवेल मला, बघ हे या सेकंडला तू हे बोललेली. ओके. Okay, so Anand, I want to promise you that till the time we are together, that's going to be till like 80, 90 years old, till the time we are together, and whatever problems or whatever things you face in life, I will be the person who will shield it. Wow. मी जाऊन त्याच्या पुढे उभं राहीन. आय विल सपोर्ट मी म्हणणार नाही, कारण का आय बिलीव्ह इट्स माय ड्युटी टू सपोर्ट यू, पण तुझ्यावर कुठली गोष्ट यायच्या आधी ती माझ्यावर येईन याचा मी प्रयत्न करीन. How cute. ओके. सो माझ्याबद्दल प्रॉमिस वाईज आय थिंक एक खूप सिम्पल गोष्ट आहे. मी आय थिंक थोड्या दिवसापूर्वी तुला बोललेलो की रिलेशनशिप वाईज ह्याच्या खाली आपण ज्या लेवलला आहोत त्याच्या तिथे नाही जाणार. इथून जे काही रिलेशनशिप वाईज आपल्यामध्ये जे ते फक्त अपवर्ड गोईंग असं ट्रेंड राहणार. ते स्टॉक मार्केट सारखं नॉट व्हॉलॅटिलिटी, फक्त वर जाणारं ट्रेंड, ग्राफ असा वर ग्राफ असा वर जाणार. पण गाईस, तुम्ही दोघं खरंच खूप भारी आहात आणि मला खरंच खूप छान वाटलं तुमच्या दोघांशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारून. थँक्यू सो मच सगळ्यात आधी की तुम्ही आम्हाला इकडे येऊ दिलं आणि इतका छान इंटरव्ह्यू दिला. सो लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे. थँक्यू सो मच पुन्हा एकदा, आणि तुमच्या दोघांनाही हॅपी दिवाळी. थँक्यू सो मच. प्रेक्षकांना पण दिवाळीच्या विषय समजावू दे. राजश्री मराठीच्या सर्व प्रेक्षकांना आमच्याकडनं हॅपी दिवाळी.